तर भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। प्रवीण दरेकर, वाल्मिक कराड अखेर सीआयडी समोर आता शरण आलेला आहे, मात्र गेल्या 19 दिवसांपासून तो फरार होता, पोलिसांना सापडला नाही आणि आज अचानकपणे सीआयडी कार्यालयामध्ये तो हजर झाला। पोलिसांच्या आरोपींना पकडण्याची मोहीम सुरूच होती, परंतु नंतर राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी त्या ठिकाणी पोलिसांचा फास आवळण्यास जोरात सुरुवात केली। त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केल्या, त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेतलं, पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। त्यामुळे ज्या पद्धतीनं मुसक्या आवळल्या त्यावरनं वाल्मिक कराड किंवा आरोपींना सरेंडर होण्या वाचून गत्यंतर त्या ठिकाणी नव्हतं आणि म्हणून पोलिसांनी केलेल्या धडक मोहिमेमुळेच त्याला त्या दबावाखाली सरेंडर व्हावं लागलं। आता सरेंडर झाल्यावर पुन्हा त्या ठिकाणी सोळंके साहेब म्हणाले ते खरं आहे की आता त्याला ताब्यात आल्यानंतर गतीनं तपास होऊन आरोपी सिद्धता झाल्यावर कारवाई त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा आहे। परंतु आता त्या ठिकाणी तो सरेंडर झाल्यानंतर काल धनंजय मुंडेच भेटले, त्यानंतर त्यांनी ठरवून समजून उमजून असं केलं, असं बोलण्याला काही अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही। केवळ राजकीय अभिनिवेशातनं त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी या प्रकरणाकडे पाहू नये आणि त्या ठिकाणी या प्रकरणाला सामाजिक रंग देणंही उचित नाही। कुणाची हत्या होणं हे दुर्दैवी आहे, त्याच्यामुळे सामाजिक वातावरण निर्माण करणं आणि राज्यात अशांतता होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे। आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गंभीर घेतलंय, विधिमंडळाच्या सभागृहामध्ये कडक कारवाईचं आश्वासन दिलंय, मोक्काचं आश्वासन दिलंय आणि त्याप्रमाणे आज त्या ठिकाणी सरेंडर होऊन ते ताब्यात त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आता गतीनं कारवाई होईल। परंतु शेवटी महाराष्ट्राची इब्रत, महाराष्ट्राची पोलिसांची इब्रत, सरकारची इब्रत हे देशात त्या ठिकाणी जाता कामा नये, ही जशी जबाबदारी सगळ्यांची आहे तशी विरोधी पक्षाची आहे। परंतु आपल्या राजकारणासाठी प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं हे मला वाटतं दुर्दैवी आहे। कारवाई झाली पाहिजे, 100% झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण सगळे एक होऊन सरकारकडे त्या ठिकाणी बोलू। सरकारी कारवाईच्या बाबतीत गंभीर आहे आणि त्याच्यामुळे आता तपासाला गती त्या ठिकाणी मिळेल, परंतु पुन्हा त्याच्या मागे राजकारण करायचं, इशारे द्यायचे, मला वाटतं या ठिकाणी सरकार सकारात्मक नसतं, सरकार गंभीर नसतं तर त्या ठिकाणी आपण बोललेलं योग्य राहील। परंतु मला एक बरं वाटतंय की आमचे जरांगे दादा म्हणाले की आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, मराठा समाज विश्वास टाकतो आणि नक्कीच मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो